महाराष्ट्राच्या सत्तेची वाट विदर्भातनं असं नेहमी म्हटलं जातं. विदर्भातील जनतेचा कौल ज्याच्या पाठीशी त्याचा सत्तेचा मार्ग सोपा असंच काहीचं समीकरण तयार झालं आहे आणि ते खरंही आहे. पण याच विदर्भातून लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच दणका बसला होता. चांगला जनाधार असतानाही फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. आता हीच परिस्थिती विधानसभेत राहील का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि याचं उत्तर काही का होईना या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलने दिले. यंदा विदर्भात महायुतीसाठी पेपर सोपं असल्याचं भाकीत बहुतेक एक्झिट पोलने वर्तवलंय. गेल्या 5 वर्षातील नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान झालं. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य या मतपेटीत बंद झालं. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता मतदानानंतरच्या चाचणीचे कल म्हणजेच एक्झिट पोल आकडे समोर आलेत. झी 24 तासच्या झेनिया AIच्या एक्झिट पोलने विदर्भात महायुती मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवला आहे. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र झेनिया AI एक्झिट पोलनुसार लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीच्या विदर्भात जोरदार कमबॅक होणार आहे. त्यानुसार महायुतीला 32 ते 37 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 24 ते 29 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ येतात. लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार विदर्भात भाजपला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला 21, ठाकरे आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. SAS ग्रुप हैदराबादने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र महाविकास आघाडीचा विदर्भात दबदबा राहील असा कल आहे. विदर्भात महाविकास आघाडीला 33 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर महायुतीला जवळपास 26 ते 27 जागा मिळतील असा अंदाज आहे. आता मॅट्रिकचा पोल काय सांगतो ते देखील पाहूयात. या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकतं, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्सचा अंदाज सांगतो की महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्ष आणि अपक्षांना 2 ते 8 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चाणक्यचा पोल देखील हेच सांगतोय की राज्यात महायुतीचे सरकार. चाणक्य स्ट्रॅटर्जीने देखील आपले अंदाज दिले आहेत. यानुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 6 ते 8 जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला हे येत्या 23 नोव्हेंबर नंतर स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.